मुंबईतील जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय। शनिवारी संध्याकाळी 5:45 दरम्यान हा तरुण मित्रांसह जुहू बीचवर भटकंतीसाठी गेला होता। मित्राबरोबर तो फोटो काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला। पोहता येत नसल्याने तो बुडू लागला। त्याने आणि त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली। ही गोष्ट त्या ठिकाणी असलेल्या जीवनरक्षकांना लक्षात आली। त्यांनी त्या युवकाचा जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली आणि पोहत त्याच्यापर्यंत पोहोचले। त्याला बाहेर काढलं, पण त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता। जुहू कोळीवाडा येथील जेटीवर ही दुर्घटना घडली आहे। वारंवार इशारा देऊनही हा 19 वर्षीय तरुण सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात बुडाला। मयत तरुणाचं नाव अनिल अर्जुन राजपूत असं आहे। शक्तिशाली लाटा आणि उथळ भरती ओहोटीमुळे अनिल समुद्रात वाहून गेला। शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून खवळलेला समुद्र पाहण्यासाठी आलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनं संपूर्ण घटनाक्रम सांगितला। पाणी खूपच खवळलेलं होतं आणि जेटी जवळील खडकावर जोरजोरात आदळत होतं। संबंधित निरीक्षकानं वारंवार दिलेल्या आवाजाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून 4 तरुणांसह अनेक लोक जेटीच्या काठावर जाताना दिसले। मी त्यांना जेटीच्या निसरड्या बाजूजवळ जाऊ नका असं अनेक वेळा ओरडलो, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। संध्याकाळी 5:30च्या सुमारास एक तरुण दगडाभोवती लाटा आदळत असताना दोन्ही हात वर करून एका दगडावर धक्कादायक पोच देत होता। काही क्षणातच एक जोरदार लाट आली आणि तो पाण्यात फेकला गेला। हा परिसर त्याच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहासाठी आणि मोठ्या खडकांसाठी कुप्रसिद्ध असून लाटांचा विचार केल्यास या ठिकाणी बचाव कार्य अत्यंत कठीण होऊन बसतं आणि हेच या ठिकाणी झाल्याचं प्रत्यक्षदर्शी म्हणाला। प्रत्यक्षदर्शीनं स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपवर आपत्कालीन सेवा 100 क्रमांकावर अनेकदा कॉल केला आणि नंतर संकट समयी पाठवताना तो संदेश पाठवला। अग्निशमन दलाचे सदस्य जुहू कोळीवाडा येथील विशाल गावडे यांनी हा संदेश पाहिला आणि जुहू बीचवर तैनात असलेल्या जीवनरक्षकांना तातडीने सूचना दिल्या। पगली लेन प्रवेशद्वारावरून 2 जीवनरक्षक पाठवण्यात आले आणि संध्याकाळी 5:49 हे जीवनरक्षक घटनास्थळी पोहोचले। जीवनरक्षक येण्यापूर्वी पोहता येणाऱ्या एका धाडसी स्थानिक व्यक्तीनं अनिलला वाचवण्याच्या प्रयत्नासाठी पाण्यात उडी मारली। मात्र अधिक घाबरलेल्या आणि पाणी नाकातोंडात गेलेल्या अनिलनं बचाव करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला घट्ट चिटकून राहिल्यानं दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर पडता आलं नाही। जोरदार प्रवाहामुळे आणि फ्लोटेशन उपकरणाच्या अभावामुळे बचावकर्त्याला काहीही करता आलं नाही, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि अनिलचा मृत्यू झाला। घटना घडल्यानंतर स्थानिक कोळी बांधव, जुहू पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले। या पावसाळ्यातील ही पहिलीच घटना आहे। पोलिसांनी समुद्रात खोलवर जाऊ नये असं आवाहन यापूर्वीही केलेलं आहे।